क्रिस्टलाइन सॉलिड आणि अमॉर्फस सॉलिड मधलं डिफरन्सिएशन बघितलं. ठीक आहे. आता आपण काय करायचंय, क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड बघायचं. काय बघायचंय? हा, आणि हा जो क्लासिफिकेशन असेल, क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड, हा जो क्लासिफिकेशन आहे क्रिस्टलाइन सॉलिडचा, हा क्लासिफिकेशन बेस्ड ऑन इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. बेस्ड ऑन काय असणार आहे? येस, बेस्ड ऑन इंटरमॉलिक्युलर फोर्सेस बिटवीन टू कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल. दोन कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल मध्ये जो फोर्स डेव्हलप होईल त्याच्या बेसिस वरती आपण क्रिस्टलाइन सॉलिडला क्लासिफाय करतो. ठीक आहे. सो नॉर्मली द क्रिस्टलाइन सॉलिड्स आर क्लासिफाइड इनटू 4 टाइप्स. किती टाइप मध्ये क्लासिफाय करतो? 4 टाइप्स मध्ये क्लासिफाय करतो, डिपेंडिंग अपॉन द इंटरमॉलिक्युलर फोर्स विच हॅज बीन इंटरॅक्टिंग इन देम. मग हे कोणते 4 फोर्सेस आहेत? पहिला आहे मॉलिक्युलर सॉलिड, दुसरा आहे आयोनिक सॉलिड, तिसरा आहे मेटॅलिक सॉलिड, तिसरा आहे मेटॅलिक सॉलिड, आणि चौथा आहे कोव्हॅलेंट सॉलिड. पण कोव्हॅलेंट सॉलिड मान्य आहे, पण तो कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिड असायला पाहिजे. कसं असायला पाहिजे? कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिड. कसला सॉलिड असायला पाहिजे? कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिड असायला पाहिजे. कोव्हॅलेंट सॉलिड आहे मान्य आहे, कोव्हॅलेंट बॉन्डिंग आहे मान्य आहे, पण त्यामध्ये 3 डायमेन्शनल नेटवर्क फॉर्म व्हायला पाहिजे. काय फॉर्म व्हायला पाहिजे? 3 डायमेन्शनल काय फॉर्म व्हायला पाहिजे? तर नेटवर्क. समजते का मी काय सांगते? ठीक. आता थोडस छुटकू इन्फॉर्मेशन घेऊया आणि मग त्याच्या डिटेल मध्ये जाऊया. काय जे मॉलिक्युलर सॉलिड्स असतात, कसले सॉलिड्स असतात? कसले सॉलिड्स असतात? मॉलिक्युलर सॉलिड्स. त्या मॉलिक्युलर सॉलिड मध्ये जो कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल असतो, कोण आहे? कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल. म्हणजे मॉलिक्युलर सॉलिड्स बनलेत कशाचे? तर मॉलिक्युल्सचे. कशाचे बनलेले आहेत? मॉलिक्युल्स. ठीक आहे. नाव आयोनिक सॉलिड मध्ये कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स कोण आहेत? तर क्रिस्टलाइन सॉल्ट. कोण आहे? क्रिस्टलाइन सॉल्ट. तर क्रिस्टलाइन सॉल्ट, ठीक आहे, पण क्रिस्टलाइन सॉल्ट म्हणजे सॉल्ट कशाचे बनलेले असते? कॅटायन्स आणि एनायन्स. म्हणजे नॉर्मली ह्यामध्ये जे पार्टिकल्स असतात ते कशाचे असतात? तर कॅटायन्स अँड एनायन. नेक्स्ट, मेटॅलिक सॉलिड्स. कसले सॉलिड्स? कसले सॉलिड्स? मेटॅलिक सॉलिड्स. मेटॅलिक सॉलिड मध्ये कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल कोण असतात? तर मेटल ॲटम. मेटॅलिक सॉलिड मध्ये कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल कोण असतात? कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल कोण असतात? मेटल ॲटम्स. आणि कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिड मध्ये, कशामध्ये? कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिड मध्ये कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल कोण असतात? तर नॉन मेटल ॲटम्स. कसले ॲटम्स? नॉन मेटल ॲटम्स. समजते का? बघा, क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड इज based on the intermolecular forces. On the basis of intermolecular forces काय करतो आपण? कोणते बघतो? मॉलिक्युलर सॉलिड्स, आयोनिक सॉलिड्स, मेटॅलिक सॉलिड्स आणि कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिड्स. ह्याच्या आधी आपण जो क्लासिफिकेशन बघितला तो क्रिस्टलाइन सॉलिडचा बेस्ड ऑन टाइप्स ऑफ फॉर्म. टाइप्स ऑफ फॉर्म, आइसोमॉर्फस, सेम फॉर्म, डिफरंट सबस्टन्स एक्झिस्ट करतात. आणि पॉलिमॉर्फस, सेम सबस्टन्स डिफरंट फॉर्म काय करतो? एक्झिस्ट करतो. हा क्लासिफिकेशन वेगळा आणि हा क्लासिफिकेशन वेगळा. बरं,
नेक्स्ट बघा, आता आपण सगळे म्हणजे एक एक करून सगळे सॉलिड्स काय करूया तर डिस्कस करूया. ठीक आहे. तर सगळ्यात पहिला कोणता सॉलिड असतो तर मॉलिक्युलर सॉलिड. बरं, मी मॉलिक्युलर सॉलिड बद्दल काय सांगितलं की मॉलिक्युलर सॉलिड्स आर दोज सॉलिड्स इन विच द कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल who constituent particle is what? Constituent particle is molecule. तुम्ही म्हणणार मॉलिक्यूल, मॉलिक्यूल 3 प्रकारचे असतात. मॉलिक्यूल किती प्रकारचे असतात? 3 प्रकारचे. कोणते 3 प्रकारचे मॉलिक्यूल असतात बघा? 3 प्रकारच्या मॉलिक्यूल्स मध्ये एक मॉलिक्यूल असतो तो पोलार मॉलिक्यूल म्हटला जातो. काय म्हटलं जातं? काय म्हटलं जातं त्याला? पोलार मॉलिक्यूल. दुसरा जो मॉलिक्यूल असतो त्याला आपण काय म्हणतो तर नॉन पोलार मॉलिक्यूल. कसला मॉलिक्यूल आहे तो? नॉन पोलार मॉलिक्यूल. आणि तिसरा जो मॉलिक्यूल आहे, कोणता मॉलिक्यूल आहे? तिसरा मॉलिक्यूल. त्या तिसऱ्या मॉलिक्यूलला आपण काय म्हणतो तर हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्यूल. हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्यूल. सी, hydrogen bonded molecule is a special type of polar molecule. पोलार मॉलिक्यूलच आहे पण स्पेशल टाइप का तर स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप होत असते. सो as I know you are having a good base of 11th standard, so I will help you to understand much better. Fine. What is polar molecule? What is polar molecule? See, if I am talking about HCl, जर मी HCl बद्दल डिस्कस करते आणि दोन HCl चे मॉलिक्यूल्स आजूबाजूला आहेत, ठीक आहे. HCl पोलार का आहे त्याचं रिझन आहे. हा जो कोव्हॅलेंट बॉन्ड आहे हा कशामुळे फॉर्म झालाय तर शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स मुळे फॉर्म झालाय. कशामुळे फॉर्म झालाय? हा, पण आपण एक प्रॉपर्टी बघतो. कसली प्रॉपर्टी बघतो? इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. कसली प्रॉपर्टी बघतो? कसली प्रॉपर्टी बघतो? इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. नाउ व्हॉट इज इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी? द ॲबिलिटी ऑफ ॲटम इन अ मॉलिक्यूल. ॲटमची ॲबिलिटी कशामध्ये? मॉलिक्यूल मध्ये. टू अट्रॅक्ट शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ. हे जे आहेत ना हे शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत. जे काही शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत दोन ॲटम मध्ये त्यातला एका ची ॲबिलिटी जास्त असणार आहे त्याला स्वतःकडे ओढण्याची, कारण एकाची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त असणार आहे आणि एकाची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी. ऍक्च्युअली इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इज द ॲबिलिटी ऑफ ॲटम, इट इज द ॲबिलिटी ऑफ ॲटम इन अ मॉलिक्यूल टू अट्रॅक्ट शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ. पिरियॉडिक टेबल आपण बघितलेला आहे? नाही बघितलेला? मला माहित नाही, पण आपण पिरियॉडिक टेबल जरा बघूया कसा दिसतो. असा दिसतो. हा असा दिसतो. हा पिरियॉडिक टेबल आहे. हा जो पिरियॉडिक टेबल आहे ह्या पिरियॉडिक टेबल मध्ये लेफ्ट टू राईट इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी वाढत असते आणि टॉप टू बॉटम ग्रुप मध्ये इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय होत असते? कमी. लेफ्ट टू राईट काय होत असते बघा, मी काय म्हटलं? लेफ्ट टू राईट इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय होत असते? वाढत असते. द ॲबिलिटी टू अट्रॅक्ट शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ काय होते? वाढते. त्याप्रमाणे ह्यांना हे ग्रुप 17 आहे ह्याला हॅलोजन्स म्हणतो. म्हणजे हॅलोजन्सची ॲबिलिटी टू अट्रॅक्ट शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ काय असणार आहे? जास्त. आणि दुसरा डाऊन द ग्रुप इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय होते? कमी. समजतंय का? येस ऑर नो? मग हायड्रोजन कोणत्या साईडला आहे? लेफ्ट. क्लोरीन कोणत्या साईडला आहे? राईट. तो ॲबिलिटी टू अट्रॅक्ट शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स टुवर्ड्स इटसेल्फ काय होणार आहे? वाढणार आहे. कोणाची जास्त असणार आहे? क्लोरीनची जास्त, हायड्रोजनची कमी. समजते का मी काय सांगते? कॉन्सेप्ट समजून घ्या, खूप इम्पॉर्टंट आहे. बरं, सो काय होतं की क्लोरीन काय करतो? हा जो शेअर्ड पेअर आहे हा स्वतःकडे ओढतो. हा शेअर्ड पेअर स्वतःकडे ओढल्यामुळे ह्या क्लोरीन वरती पार्शियल नेगेटिव्ह डेव्हलप होतो आणि हायड्रोजन वरती पार्शियल पॉझिटिव्ह. कंप्लीट नेगेटिव्ह नाही डेव्हलप झालं. का कंप्लीट नेगेटिव्ह नाही डेव्हलप झालं? तर टोटल बॉन्ड ब्रेक झालाय का? नाही. टोटल बॉन्ड ब्रेक झालेला
टोटल बॉन्ड ब्रेक झालेला नाही. सो क्लोरीनची ॲबिलिटी टू अट्रॅक्ट शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ काय आहे? जास्त. त्यामुळे त्यावरती असं वाटतं की क्लोरीनला असं वाटतं की हा मी एक इलेक्ट्रॉन काढूनच घेतला, त्यामुळे त्याच्यावरती कसला चार्ज येतो तर पार्शियल नेगेटिव्ह, आणि हायड्रोजन वरती कसला चार्ज येतो तर पार्शियल पॉझिटिव्ह. मग हे सगळ्याच ऍटम्स, हे बघा, एक मॉलिक्यूल कधी एक्झिस्ट होत नाही. मी जर 1 ग्रॅम जरी मॉलिक्यूल म्हटला तर त्यामध्ये 1 ग्रॅम जरी कोणताही सबस्टन्स म्हटला तर त्यामध्ये 10⁻20 मॉलिक्यूल्स असणार आहेत. किती? 10⁻20. मग इथं बाजूला परत हायड्रोजन आहे, त्यावरती प्लस आणि त्यावरती काय आहे तर मायनस. ज्या मॉलिक्यूल वरती पार्शियल प्लस आणि पार्शियल मायनस डेव्हलप होतो ड्यू टू द डिफरन्स इन द इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी बिटवीन द ऍटम. कशामुळे? दोन्ही ऍटम मध्ये जे बॉन्डेड झालेले आहेत, काय झालेले आहेत, जे बॉन्ड झालेले ऍटम आहेत त्यामधला जो इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा डिफरन्स असल्यामुळे एकावरती पार्शियल थोडस निगेटिव्ह, एकावरती प्लस थोडस पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप झालंय. मग ज्यावरती ही पोलॅरिटी डेव्हलप झाली प्लस आणि मायनस, पार्शियल प्लस आणि पार्शियल मायनस, त्याला आपण काय म्हणत असतो तर त्याला आपण काय म्हणतो तर पोलार मॉलिक्यूल. काय म्हणतो आपण त्याला? हा. मग ज्या असे मॉलिक्युलर सॉलिड्स ज्यामध्ये पोलार मॉलिक्यूल आहे त्याला पोलार मॉलिक्युलर सॉलिड्स म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? पोलार मॉलिक्युलर सॉलिड्स. ठीक आहे, फाईन. आता नेक्स्ट, नॉन पोलार मॉलिक्युल्स म्हणजे काय? हे बघा, हा क्लोरीन सिंगल बॉन्ड क्लोरीन आहे, परत हा क्लोरीन सिंगल बॉन्ड क्लोरीन आहे. मला सांगा ह्या दोघांमध्ये इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा डिफरन्स काय असणार आहे? या दोन ऍटम मध्ये, या दोन ऍटम मध्ये इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा डिफरन्स काय असणार आहे? या दोन ऍटम मध्ये इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा डिफरन्स काय असणार आहे? 0. कारण दोन्ही ऍटम्स काय आहेत तर सेम. पोलॅरिटीचा संबंध येईल का या केसमध्ये? पोलॅरिटी काय असणार आहे? 0. ज्या केसमध्ये पोलॅरिटी डेव्हलप होत नाही, मग त्यामध्ये फोर्स नाही, दोन मॉलिक्यूल मध्ये फोर्स नसणार आहे असातला भाग नाहीये. एक व्हेरी व्हेरी वीक फोर्स असतो दोन मॉलिक्युल्स मध्ये, लंडन फोर्स किंवा डिस्पर्शन फोर्स, तो दोन मॉलिक्युल्स मध्ये झाला. पण ह्या मॉलिक्यूल मध्ये जे दोन ऍटम आहेत त्या दोन्ही ऍटमची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सेम असल्यामुळे ते मॉलिक्युल्स कसे आहेत तर नॉन पोलार. जर दोन्ही ऍटम मधल्या इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा डिफरन्स 0 असेल किंवा खूप कमी असेल, 0.1, 0.2, 0.3 असेल, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा डिफरन्स 0.1, 0.2, 0.3 किंवा 0 असेल, तर ते नॉन पोलार मॉलिक्युल्स आहेत, त्यामध्ये पोलॅरिटी डेव्हलप होत नाही. मग नेक्स्ट आहे हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्युल्स. हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्युल्स म्हणजे काय असतात? इट इज स्पेशल टाइप ऑफ पोलार मॉलिक्यूल. HO काय आहे तर H, परत HO काय आहे तर H, परत HO काय आहे तर H. ठीक आहे, वॉटर मॉलिक्युल्स आहेत. कसले मॉलिक्युल्स आहेत? हे वॉटर. ह्या वॉटर मॉलिक्यूल मध्ये ऑक्सिजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त असते, ह्यावरती चार्ज काय येणार आहे? मायनस. हायड्रोजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी असते, त्यावरती चार्ज प्लस. यावरती काय असणार आहे? निगेटिव्ह. परत ह्यावरती काय असणार आहे? पॉझिटिव्ह. परत ह्यावरती निगेटिव्ह आणि ह्यावरती पॉझिटिव्ह. तुम्ही म्हणाल मॅम हे पोलार मॉलिक्युलच आहेत की, मग यामध्ये स्पेशल टाइप काय आहे असं हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्युल्स बनणार आहेत? पोलार मॉलिक्युल्स आहेत, मान्य आहे. पण काय असतंय की 3 ऍटम्स कोण आहेत? ऑक्सिजन, फ्लोरीन आणि नायट्रोजन. हे हायली इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट्स आहेत पिरियोडिक टेबल मध्ये, त्यामुळे ह्यांची ॲबिलिटी टू अट्रॅक्ट शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन खूप काय असते तर स्ट्रॉंगर असते. आणि जेव्हा त्याचा ऍडजेसंट मॉलिक्यूलला जेव्हा त्याच्या ऍडजेसंट मॉलिक्यूलला हायड्रोजन असेल ना, तर तो त्या हायड्रोजनला खूप इझिली म्हणजे ओढतो. म्हणजे त्यामुळे एक एक्स्ट्रा निगेटिव्ह आणि एक एक्स्ट्रा पॉझिटिव्ह पोलॅरिटी डेव्हलप झाली असं जरी म्हटलं तर चालेल, कारण दोघांच्या मध्ये इलेक्ट्रोनेगेटिव्हचा डिफरन्स काय आहे तर जास्त असतो. त्यामुळे काय होतं, जेव्हा ऑक्सिजन हा दुसऱ्या मॉलिक्यूलच्या इंटरॅक्ट करतो, त्याला कसलं बॉन्डेड मॉलिक्यूल सांगणार आहेत? हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्यूल. आणि पोलार मॉलिक्यूल मध्ये जो इंटरॅक्शन असतो त्यापेक्षाही स्ट्रॉंगर इंटरॅक्शन असतो. इंटरॅक्शन म्हणजे दोन कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल मध्ये जे काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप होणार आहे ते. इंटरॅक्शन म्हणजे जे काय ऍडजसंट पार्टिकल्स मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप होणार आहे ते. सो जे काय ऍडजसंट पार्टिकल्स आहेत त्यामध्ये जो काय फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप होतोय, जे काय फोर्स डेव्हलप
होतोय त्याला आपण काय म्हणणार आहे तर हायड्रोजन बॉन्ड. कसला बॉन्ड म्हणणार आहे? कसला बॉन्ड म्हणणार आहे? हायड्रोजन बॉन्ड. पोलार मॉलिक्युलर सॉलिड्स पेक्षा हायड्रोजन बॉन्ड स्ट्रॉंगर असतो. अँड पोलार मॉलिक्युलर सॉलिड्सचा पोलार मॉलिक्युल्सचा स्पेशल टाइप कोण आहे तर हायड्रोजन बॉन्ड. हायड्रोजन बॉन्ड हा पोलार मॉलिक्युलचा स्पेशल टाइप आहे. हे तुम्हाला टॉपिक 11वी मध्ये स्टेट्स ऑफ मॅटर होता ना, त्या स्टेट्स ऑफ मॅटर मध्ये ना टाइप्स ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस होते. त्या टाइप्स ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस मध्ये हे पार्ट शिकवलेला असतो की पोलार मॉलिक्युल्स म्हणजे काय, नॉन पोलार मॉलिक्युल्स म्हणजे काय आणि हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्युल्स म्हणजे काय. तरी आय कॅन अंडरस्टँड यू आर नॉट हॅव्हिंग द बेसिक, सो मी डायरेक्टली शिकवलं तर काय समजणार नाहीये तुम्हाला. थोडीशी तर तुम्हाला इन्फॉर्मेशन आता आली असेल आय फील. थोडं तरी समजलं की नाही पोलार मॉलिक्युल्स म्हणजे काय. अनुज माझ्याकडे बघ, म्हणजे माझ्याकडे म्हणजे बोर्डकडे बघ, रुद्रकडे किती बघणार. समजलं का? हा ठीक. ओके फाईन. सो आता आपण काय डिस्कस करणार आहे तर पोलार मॉलिक्युलर सॉलिड्स. आता पोलार मॉलिक्युलर सॉलिड्स कोण असणार आहेत? पोलार मॉलिक्युलर सॉलिड्स सी आपण काय बघायचं आता? पोलार मॉलिक्युलर सॉलिड्स. सो पोलार मॉलिक्युलर सॉलिड मध्ये जो कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल असणार आहे तो कोणता पार्टिकल असणार आहे? पोलार मॉलिक्यूल. कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहे तो कसला मॉलिक्यूल असणार आहे? पोलार मॉलिक्यूल. आता ह्या पोलार मॉलिक्यूल जरा इथे लक्ष द्या, हा निगेटिव्ह आहे हा पॉझिटिव्ह आहे. हा निगेटिव्ह आहे किंवा इथं बघा हा H आणि हा Cl आहे, हा H आणि हा Cl आहे, हा H आणि हा Cl आहे. ह्यावरती निगेटिव्ह ह्यावरती पॉझिटिव्ह, परत ह्यावरती निगेटिव्ह ह्यावरती पॉझिटिव्ह, परत ह्यावरती निगेटिव्ह ह्यावरती पॉझिटिव्ह. एकाचं निगेटिव्ह दुसऱ्याच्या पॉझिटिव्हला, एकाचं निगेटिव्ह दुसऱ्याच्या पॉझिटिव्हला म्हणजे इंटरॅक्ट करतो ना. एका मॉलिक्युलचा पार्शियल निगेटिव्ह दुसऱ्या मॉलिक्युलच्या पार्शियल पॉझिटिव्हला जो इंटरॅक्ट करतो त्याला म्हणतात कसला इंटरॅक्शन? डायपोल टू डायपोल इंटरॅक्शन. एक्सक्यूज. कसला इंटरॅक्शन म्हणतो आपण त्याला? हा मग मला सांगा पोलार मॉलिक्युलर सॉलिड्स मध्ये कोणता इंटरॅक्शन असणार आहे? कोणता फोर्स असणार आहे? डायपोल टू डायपोल इंटरॅक्शन. आणि डायपोल टू डायपोल इंटरॅक्शन हा परमनंट इंटरॅक्शन आहे. कसला इंटरॅक्शन आहे? परमनंट. सो पोलार मॉलिक्युलर सॉलिड्स मध्ये जो इंटरमॉलिक्युलर फोर्स असतो, कसला फोर्स? इंटरमॉलिक्युलर फोर्स. कसला फोर्स? इंटरमॉलिक्युलर फोर्स. जो इंटरमॉलिक्युलर फोर्स असतो तो इंटरमॉलिक्युलर फोर्स कसा असतो तर डायपोल टू डायपोल इंटरॅक्शन. जो फोर्स असतो तो डायपोल टू डायपोल काय असतो? इंटरॅक्शन. नाउ व्हेरी इंटरेस्टिंग पॉइंट. वाय व्हेरी इंटरेस्टिंग पॉइंट? हे जे मॉलिक्युलर सॉलिड्स असतात ना, मग तो कोणताही असू दे, पोलार मॉलिक्युलर सॉलिड असू दे, नॉन पोलार मॉलिक्युलर सॉलिड असू दे किंवा हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्युलर सॉलिड, हे नॉर्मल टेम्परेचर अँड प्रेशरला गॅस किंवा लिक्विड मध्ये असतात. कशामध्ये असतात? ह्याला सॉलिडिफाय केलं जातं. ह्याला मग सॉलिड केल्यानंतर नाही पुढचे प्रॉपर्टीज जे मी सांगते ते पोलार मॉलिक्युलर सॉलिड्स किंवा नॉन पोलार मॉलिक्युलर सॉलिड्स किंवा हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्युलर सॉलिड्स. पण हे जे मॉलिक्युलर सॉलिड्स आहेत ना, हे मॉलिक्युलर सॉलिड्स मग पोलार असू दे किंवा काय पण असू दे, ऍट नॉर्मल टेम्परेचर अँड प्रेशर दे आर इन गॅस और लिक्विड स्टेट. एक तर ते गॅशियस स्टेट मध्ये असतात किंवा ते, ठीक आहे. पुढं ह्याला सॉलिडिफाय केलं. सॉलिडिफाय कसं केलं? प्रेशर अप्लाय केला. काल आपण बघितलं की नाही, सॉलिड, लिक्विड आणि गॅस 3 स्टेट होते. गॅसचे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल खूप अवे फ्रॉम इच अदर आहे. मी त्यांना सगळ्या बाजूने प्रेशर लावून कॉम्प्रेस करून करून एकदम कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल जवळ आणले. इंटरमॉलिक्युलर फोर्स वाढला, टेम्परेचर कमी झाला, तो कशामध्ये कन्वर्ट झाला तर सॉलिड मध्ये कन्वर्ट झाला. कशामध्ये कन्वर्ट झाला? कशामध्ये कन्वर्ट झाला? सॉलिड मध्ये. जेव्हा तो कन्वर्ट झाला तर बघा की ऍट नॉर्मल टेम्परेचर अँड प्रेशर दे आर इन गॅस और लिक्विड स्टेट. बट जेव्हा ते मॉलिक्युलर सॉलिड्स बनतात, पोलार मॉलिक्युलर सॉलिड्स, ते काय असतात?
ते सॉफ्ट असतात. दे आर व्हॉट इन नेचर? दे आर सॉफ्ट. नरम असतात, हार्ड नसतात, टफ नसतात, इझिली ब्रेकडाऊन होऊ शकतात. ठीक आहे. दे आर सॉफ्ट. नेक्स्ट, they are bad conductor of heat and electricity. They are bad conductor of heat and electricity. Next, if they are bad conductor of heat and electricity, the next point is their melting point and boiling point. बघा, स्वतः सॉलिड मध्ये एक्झिस्ट होऊ शकतच नाही. त्यांना सॉलिड मध्ये आणलंय प्रेशर कमी करून, प्रेशर वाढवून आणि टेम्परेचर कमी करून. म्हणजे त्यांचा मेल्टिंग पॉइंट काय असणार आहे? या दे हॅव लो मेल्टिंग पॉइंट. त्यांचा मेल्टिंग पॉइंट काय असतो? दे हॅव लो मेल्टिंग पॉइंट. दे हॅव लो मेल्टिंग. सो नेक्स्ट, पोलार मॉलिक्युलर सॉलिड्स नंतर आपण नेक्स्ट काय बघूया? नॉन पोलार मॉलिक्युलर सॉलिड्स. कसले सॉलिड्स आहेत? नॉन पोलार मॉलिक्युलर सॉलिड्स. कोण असणार आहेत नॉन पोलार मॉलिक्युलर सॉलिड्स? कोण असणार आहेत नॉन पोलार मॉलिक्युलर सॉलिड्स? नॉन पोलार मॉलिक्युलर सॉलिड्स. नॉन पोलार मॉलिक्युलर सॉलिड्स कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल कोण असणार आहे? नॉन पोलार. Why you are trying? Who is trying to connect the screen? Anyone is trying to connect the screen? No, na. So non-polar molecular solids, constituent particles are what? Constituent particles are non-polar. Constituent particle काय असणार आहे? Constituent particles काय असणार आहे? Non-polar. Constituent particle काय असणार आहे तर non-polar. मग non-polar म्हणजे हा Cl सिंगल बॉन्ड बघा, Cl परत Cl सिंगल बॉन्ड बघा, Cl. तुम्ही म्हणणार मॅम हे तर नॉन पोलर आहेत, ह्यामध्ये इंटरॅक्शन कसं असेल? ह्यामध्ये एक व्हेरी वीक फोर्स असतो. अ व्हेरी वीक फोर्स. अ व्हेरी वीक फोर्स इज प्रेझेंट. अ व्हेरी वीक फोर्स इज प्रेझेंट, ज्याला आपण काय म्हणतो तर लंडन फोर्स. कसला फोर्स असतो? लंडन फोर्स. किंवा ह्यालाच आपण काय म्हणतो तर डिस्पर्शन फोर्स. सी, वन ऑफ द वीकेस्ट फोर्स नावासाठी at that instant exist होणार. at that instant exist होणार. instantaneous dipole क्रिएट होते, परत नलिफाय होते. त्या इन्स्टंटला क्रिएट झाली नाही आहे, त्या इन्स्टंटला क्रिएट झाली नाही आहे. सो व्हेरी इन्स्टंटेनियस डायपोल क्रिएट होते नॉन पोलार मॉलिक्युलर सॉलिड्स मध्ये. अनसिमेट्री डेव्हलप झाली तर त्याला आपण कसला फोर्स म्हणतो तर लंडन फोर्स किंवा डिस्पर्शन फोर्स. मला सांगा, पोलार मॉलिक्युलर सॉलिड्स मध्ये डायपोल टू डायपोल इंटरॅक्शन तरी होतं, ह्यामध्ये खूप वीक फोर्स आहे. मग हे पण एनटीपी ला काय असणार आहेत? गॅस. लिक्विड पण नसतात, ओनली गॅस. At NTP and NTP, they are in which state? They are in gaseous state. तुम्ही सॉलिड CO2 बघितलंय? सॉलिड CO2, सॉलिड CO2 बघितलंय का? बघितलंय? बघितलं असशील, तुम्हाला माहित नसेल की ते CO2 आहे म्हणून. ड्रायस कुठं कुठं असतं? ड्रायस कुठं वापरतात आता आपल्या लाईफ मध्ये? एंट्रन्स लावताना. काय म्हटलं? हा, लग्नामध्ये, बर्थडे पार्टीमध्ये असे लाईनीनं मटके ठेवलेले असतात बघा, आणि त्यामध्ये गरम तसे खडे मोठे मोठे व्हाईट कलरचे टाकतात आणि गरम पाणी किंवा त्याला हीटर असतं, मग त्यातून ते असे वाफ यायला लागतात ना व्हाईट कलरचे फ्युम्स, ते कार्बन डायऑक्साईड असते. काय असते ते? काय असते ते? कार्बन डायऑक्साईड. समजते का? येस ऑर नो? पण ते मला सांगा, इकडे आहे का रे, मला सांगा की ते जेव्हा तिथं आणतात त्या पर्टिक्युलर इव्हेंटला, त्याला कशामध्ये स्टोअर केलेलं असते? कंटेनर, फ्रीज्ड कंटेनर असतो. येस ऑर नो? फ्रीजर टाइप कंटेनर असतो, थर्माकोल इन्सुलेटर असतो तो.
इन्सुलेट केलेलं असतं का? नॉर्मल टेम्परेचरला आला तर लगेच काय होणार आहे तो? नॉर्मल टेम्परेचरला लगेच काय होणार आहे? गॅशियस स्टेट मध्ये लिक्विफाय पण नाही, सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅस इतकं स्पीड होते की सॉलिड टू गॅसच दिसते आपल्याला. समजते का? येस ऑर नो? ठीक आहे. सो ऍट एनटीपी दे आर इन विच स्टेट? गॅशियस स्टेट. नेक्स्ट, they are softer than polar molecular solids. They have lower melting point than polar molecular solids. Next, they are what? They are bad conductor of what? They are bad conductor of heat and electricity. हे बघा, एक सोप्या भाषेत सांगू, पोलार मॉलिक्युलर सॉलिडची जी काही प्रॉपर्टी असतील त्याच्या वर्स्ट प्रॉपर्टीज ह्याच्या असतात. म्हणजे जेव्हा पोलार मॉलिक्युलर सॉलिड जितका सॉफ्ट असतो त्यापेक्षाही सॉफ्टर कोण असतात? नॉन पोलार मॉलिक्युलर सॉलिड्स. पोलार मॉलिक्युलर सॉलिड्सचा मेल्टिंग पॉइंट लो असतो, त्याच्यापेक्षाही लो नॉन पोलार मॉलिक्युलर सॉलिड्स असणार आहे. आणि दे आर बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. पोलार मॉलिक्युलर सॉलिड्स मध्ये नावासाठी इंटरॅक्शन तरी आहे, परमनंट डायपोल तरी आहे. ह्यामध्ये परमनंट डायपोल नाहीये. ह्यामध्ये एक वीक वंडरवाल फोर्स काइंड ऑफ, वंडरवाल पण म्हणू शकत नाही, वीक वंडरवाल पेक्षाही वीक असतो लंडन फोर्स. ऍक्च्युअली लंडन फोर्स असतं, मग वीक वंडरवाल असतं, मग स्ट्रॉंग वंडरवाल असतं, मग हायड्रोजन बॉन्डिंग असते, मग आपले स्पेशल टाइप ऑफ बॉन्डिंग येतात, कोव्हॅलेंट, आयोनिक, कोऑर्डिनेट असं. ते ट्रू बॉन्डिंग आहेत. हे ट्रू बॉन्डिंग नाही आहेत, हे थोडं फोर्स ऑफ अट्रॅक्शन मुळे डेव्हलप झालेले बॉन्डिंग आहेत. समजते का? येस ऑर नो? ठीक आहे. नाउ नेक्स्ट इथेच बघा काय, हा जो आहे पोलार मॉलिक्युलर सॉलिड्स, ह्या पोलार मॉलिक्युलर सॉलिड्सचा स्पेशल टाइप म्हणजे कोण असतो? तर हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्युलर सॉलिड्स. बघा मी काय सांगितलं, पोलार मॉलिक्युलर सॉलिडचा स्पेशल टाइप म्हणजे कोण असतो? तर हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्युलर सॉलिड्स. कसलं? हायड्रोजन बॉन्डेड काय असणार आहे? तर मॉलिक्युलर काय असणार आहे? तर सॉलिड. समजतंय का? येस ऑर नो? आता हे जे हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्युलर सॉलिड्स असतात ह्यामध्ये स्ट्रॉंग डायपोल टू डायपोल इंटरॅक्शन असते. स्ट्रॉंगर डायपोल टू डायपोल इंटरॅक्शन कोणामध्ये? स्ट्रॉंगर डायपोल टू डायपोल इंटरॅक्शन असणार आहे, पण कोणामध्ये? हायली इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऍटम, हायली इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऍटम of one molecule. Highly electronegative atom of one molecule. See, highly electronegative atom of one molecule and highly electropositive atom of other molecule. So it is a special type of dipole to dipole interaction which is stronger than polar molecular solid. Okay, fine. असू देत, पण ते मॉलिक्युलर सॉलिड्सच आहेत. कसले सॉलिड्स आहेत ते? ते काय आहे? मॉलिक्युलर सॉलिड्स. मग जर ते मॉलिक्युलर सॉलिड्स असतील बाळांनो तर तेही नॉर्मल टेम्परेचरला लिक्विड किंवा गॅस, त्यातल्या त्यात लिक्विड, त्यातल्या त्यात वॉटर कोणत्या स्टेट मध्ये असतो? अमोनिया गॅसियस स्टेट मध्ये असतो, पण त्याला आपण लिक्विफाय करू शकतो. सो हेच प्रॉपर्टी, पण थोड्याशा चांगल्या, बेटर, चांगल्या बेटर. नॉन पोलरला ह्यापेक्षा वर्स्ट आणि हायड्रोजन बॉन्डेडला ह्यापेक्षा जरा बेटर. सो ऍट नॉर्मल इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्पेशल हायड्रोजन बॉन्डिंग काय असतं त्यामध्ये? स्पेशल हायड्रोजन बॉन्डिंग, जो की डायपोल टू डायपोल इंटरॅक्शन पेक्षा काय आहे? तर स्ट्रॉंगर आहे. नेक्स्ट, ऍट नॉर्मल टेम्परेचर दे आर इन गॅशियस ऑर लिक्विड स्टेट. सॉफ्ट असतात,
सॉफ्ट असतातच. सॉलिड जरी असतील तर काय असणार आहेत? सॉफ्ट. बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी अँड दे हॅव लो मेल्टिंग पॉइंट. मेल्टिंग पॉइंट लोच असतो त्यांचा, पण पोलार मॉलिक्युलर सॉलिड्स पेक्षा काय असतो? जास्त. जे काही तुमचे पोलार मॉलिक्युलर सॉलिड्स आहेत, पोलार मॉलिक्युलर सॉलिड घेतला एक आणि हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्युलर सॉलिड घेतला. पोलार मॉलिक्युलर सॉलिड घेतला आणि हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्युलर सॉलिड घेतला. तर हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्युलर सॉलिडचा मेल्टिंग पॉइंट काय असतो? जास्त. हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्युलर सॉलिडचा हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्युलर सॉलिडचा हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्युलर सॉलिडचा काय जास्त असतं बाळांनो? समजतंय का? येस ऑर नो? हेडिंग टाका आपलं. हा वाला टाका. Classification of crystalline solid. Classification of crystalline solid on basis of classification of crystalline solid on the basis of intermolecular forces. On the basis of intermolecular. ठीक आहे. सो आपण आता काय बघितलं? क्लासिफिकेशन ऑफ नॉन पोलार मॉलिक्युलर सॉलिड्स. म्हणजे आपण आता फक्त क्लासिफिकेशन ऑफ मॉलिक्युलर सॉलिड्स बघितलं. आपल्याकडे क्रिस्टलाइन सॉलिड किती प्रकारचे आहेत? किती प्रकारचे क्रिस्टलाइन सॉलिड आहेत? 4. ठीक आहे. त्यातला नेक्स्ट कोण आहे सांगा? त्यातला नेक्स्ट कोण आहे? आयोनिक सॉलिड. त्यातला नेक्स्ट कोण आहे तर? आयोनिक काय आहे तर? सॉलिड. आता हा जो आयोनिक सॉलिड असतो, ह्यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं? आयोनिक सॉलिड मध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल कोण असतो? आयोनिक सॉलिड मध्ये आयोनिक सॉलिड मध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल कोण असतं बाळांनो? येस, आयोनिक सॉलिड मध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल कोण असते तर? क्रिस्टलाइन सॉल्ट. क्रिस्टलाइन सॉल्ट कशाची बनलेली असते? मेनली क्रिस्टलाइन सॉल्ट कॅटायन्स आणि क्रिस्टलाइन सॉल्ट कशाची बनलेली असते? सॉल्ट बनलेली असते कॅटायन्स अँड एनायन्स. कॅटायन्स कसे चार्ज असतात? पॉझिटिव्हली चार्ज्ड. एनायन कसे चार्ज असतात? नेगेटिव्हली चार्ज्ड. कॅटायन्स कसे चार्ज असतात? पॉझिटिव्हली. एनायन कसे चार्ज असतात? नेगेटिव्हली चार्ज असतात. समजते का मी काय सांगते? येस ऑर नो? नॉर्मली कॅटायन इलेक्ट्रॉन लूज करतात आणि एनायन इलेक्ट्रॉन गेन करतात. त्यामुळे कॅटायनचं साईज छोटं असतंय आणि एनायनचं साईज काय असतंय? मोठं. फॉर एक्झाम्पल NaCl म्हटलं तर NaCl सॉल्ट जर मी म्हटलं तर Na+Cl-, 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 Na+Cl- असं असणार आहे. मग आता बघा, एखादा आयोनिक सॉल्ट मला जर दाखवायचा असेल तर तो आयोनिक सॉल्ट दिसताना कसा दिसणार आहे? म्हणजे ऍक्च्युली मी हे 2 डायमेन्शन दाखवते, पण हाच कसा असणार आहे तर 3 डायमेन्शनली कसा असतो? 3 डायमेन्शनली कसा असतो? इथं बघा, एक कॅटायन असतो, त्याच्या बाजूला एनायन. एक कॅटायन असतो, त्याच्या बाजूला एनायन. एक कॅटायन असतो, त्याच्या बाजूला एनायन. एक कॅटायन असतो, त्याच्या बाजूला काय असतं? एनायन. कॅटायन एनायन, एक कॅटायन एनायन, एक सॉल्ट NaCl असेल तर. समजते का? NaCl असेल तर NaCl, 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 Na+Cl-, Na+Cl-, Na+Cl-. परत इथं काय असणार आहे? हा Cl- हा Na+, हा Cl- हा Na+, हा Cl- हा Na+, हा परत Cl- हा परत Na+. परत मायनसला जॉईन कोण असणार आहे? प्लस. म्हणजे एक लक्षात घ्या, कधीही कॅटायनचा नेबर कॅटायन नसतो. कॅटायनच्या बाजूला कायम काय असते तर? एनायन. आणि एनायनच्या बाजूला कायम काय असते तर? कॅटायन.
सो हे नेबर्स आहेत. कॅटायन परत काय असतो तर एनायन, परत काय असतो कॅटायन, परत काय असतो एनायन, परत काय असतो कॅटायन, परत काय असतो एनायन, परत काय असतो कॅटायन, परत काय असतो तर एनायन, परत कॅटायन आहे एनायन आहे, कॅटायन आहे एनायन आहे, कॅटायन आहे एनायन आहे, परत काय तर कॅटायन. कसं पॅक्ट असतं बघा क्रिस्टलाइन सॉलिड, टाइटली पॅक्ट असतं. कॅटायन एनायन, कॅटायन एनायन, कॅटायन एनायन, कॅटायन एनायन कंटिन्युअसली असतं. ठीक आहे. मग सगळ्यात पहिला आपण काय म्हटलं की जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स कोण असतात, कॅटायन्स आणि कोण असतात तर एनायन्स. आता हे कॅटायन्स आणि एनायन्स मध्ये कोणता फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे? कॅटायन पॉझिटिव्हली चार्ज असतात, एनायन निगेटिव्हली चार्ज असतात. तर कोणता फोर्स असणार आहे कॅटायन आणि एनायन असतात तो? द फोर्स ऑफ अट्रॅक्शन between cation and anion is what? Is electrostatic force of attraction. एखाद्या पॉझिटिव्ह चार्ज मध्ये आणि एखाद्या नेगेटिव्ह चार्ज मध्ये जेव्हा ते सेटल्ड असतात, एका जागेवरनं दुसऱ्या जागेला मूव्ह होऊ शकत नाही, त्यावेळी त्यामध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन कॅटायन अँड एनायन इज कॉल्ड एज व्हॉट? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. बरं, हे असतात कसे? कोण? आयोनिक सॉलिड्स. सी, आयोनिक सॉलिड्स मध्ये कॅटायन्स आणि एनायन टाइटली पॅक्ड असतात आणि त्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते. त्यामुळे आयोनिक सॉलिड्स आर हार्ड बट ब्रिटल. हार्ड तर आहेत पण ब्रिटल आहेत. ब्रिटल चुर्रा पडतो त्यांचा, तुकडे तुकडे होतात इझिली. ऐकलंय का? ऍक्सिडेंट झाला, त्याच्या बोन्सचा चुराचुरा झाला. का चुरा झाला? कारण बोन्स सॉल्ट्स पासून बनलेले आहेत. समजते का? येस नो? कोणतीही सॉल्ट बघा आरामात असं आपण काय करू शकतो, त्याला पावडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकतो. बरं, ब्रिटल का असतात? तर हे बघा, त्यामध्ये जे कॅटायन्स अनायन्स असतात ते टाइटली पॅक्ड असतात. मी जर अपोजिट साइडनं शियर फोर्स अप्लाय केला, इथून शियर फोर्स अप्लाय केला, इथून शियर फोर्स अप्लाय केला, मी फोर्स पर युनिट एरिया अप्लाय करते, फोर्स पर युनिट अप्लाय करते, शियर फोर्स पर युनिट एरिया जेव्हा मी अप्लाय करते, मी प्रेशर अप्लाय करते. आणि जेव्हा मी दोन्ही साइडनं प्रेशर अप्लाय करते आहे, तर तो प्रेशर रिलीज व्हायला पाहिजे ना कुठं तर. पण इथं जागाच नाहीये, प्रेशर कुठे रिलीज होणार? कॅटायन एनायन टाइटली पॅक्ड आहेत. मग त्यामुळे काय होतं की तो प्रेशर रिलीज होण्यासाठी कुठेतरी ताण डेव्हलप होतो आणि असं मध्ये डिस्टॉर्शन क्रिएट होतं. त्याला म्हणतात फ्रॅक्चर. क्रिस्टल डिस्टॉर्शन, जिथं क्रॅक डेव्हलप झाला आणि जिथून इझिली प्रेशर काय होणार आहे? बाहेर पडणार आहे. फोर्स काय होणार आहे? रिलीज. जर मी शियर फोर्स लावला आयोनिक सॉलिड्सला बोथ साइडनं, तर कॅटायन्स एनायन टाइटली पॅक्ड असल्यामुळे तो प्रेशर रिलीज करण्यासाठी काही जागा नाही, म्हणून ऍट द एंड त्यामध्ये क्रॅक डेव्हलप होतो आणि त्या क्रॅक मधून प्रेशर रिलीज होतो आणि त्यामुळे आरामात त्याची ब्रिटलनेस दाखवत होतो. समजते का? येस ऑर नो? बरं, आयोनिक सॉलिड्स आर हार्ड बट ब्रिटल. नेक्स्ट, they have sharp, high and characteristic melting point. त्यांचा मेल्टिंग पॉइंट सोप्या भाषेत हाय असणार आहे, शार्प तर असणारच आहे. क्रिस्टलाइन सॉलिड आहे. कसं सॉलिड आहे? क्रिस्टलाइन सॉलिड आहे म्हणजे त्याचा काय म्हणतात, त्याचा मेल्टिंग पॉइंट हा काय असणार आहे तर हायच असणार आहे. आणि फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल असते ती कॅटायन्स आणि एनायन्स असल्यामुळे इलेक्ट्रोस्टॅटिक काय असते तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते. ब्रिटल असते कारण जेव्हा तुम्ही शियर फोर्स अप्लाय करताय तर प्रेशर रिलीज होतं आणि क्रॅक डेव्हलप होत आणि त्याचा चुरा इझिली होऊ शकतो. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट, आयोनिक सॉलिड्स आर
बैठिए सर, आई 5 मिनट. See, ionic solids. See, ionic solids are what? Good conductor of heat. Ionic solids are good conductor of heat. कारण conduction होते. Conduction, flow of heat from one constituent particle to other constituent. But very interesting, you know what? In solid state. In which state? In solid state, ionic solids. Solid state मध्येच ionic solids are bad conductor of electricity. Bad conductor of electricity. तुम्ही म्हणणार कसं? चार्ज तर आहे. काय आहे? चार्ज तर आहे. मग कसं काय बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असू शकतात? सी, चार्ज आहे मान्य आहे, कॅटायन आहे, नाही स्टॅटिक आहेत. स्टॅटिक आहेत, रेस्ट आहेत. इलेक्ट्रिसिटी कधी फ्लो होते? जेव्हा फ्लो ऑफ चार्ज होते. तुमचा फ्लो ऑफ चार्ज मग तो पॉझिटिव्हली चार्ज स्पीशीज फ्लो होते किंवा निगेटिव्हली चार्ज स्पीशीज होते, फ्लो व्हायला पाहिजे त्या चार्जचा. मग तो पॉझिटिव्ह असू दे किंवा निगेटिव्ह असू दे. मग इथं फ्लो ऑफ चार्ज पॉसिबल आहे का? इथं फ्लो ऑफ चार्ज पॉसिबल आहे का? इथं फ्लो ऑफ चार्ज पॉसिबल आहे का? नाही पॉसिबल. कारण कॅटायन एकदम चिटकून आहेत रे. हलणार कसं? हलूच शकत नाहीत. मग हलू शकत नाहीत म्हणून इन सॉलिड स्टेट आयोनिक सॉलिड्स आर बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. बट इन विच स्टेट? मोल्टन. मोल्टन म्हणजे वितळलेल्या स्टेट मध्ये, लिक्विड स्टेट मध्ये. इन मोल्टन स्टेट they are what? They are good conductor of electricity. In molten state, they are good conductor of what? They are good conductor of electricity. Are you getting this? Yes or no? This is all about what? Ionic solids. समझ में आ रहा है? ला. आता नेक्स्ट बघा, कोणता सॉलिड आहे तर मेटॅलिक सॉलिड. कुठेही बसा तुम्ही दिसणार आहे, कारण तो रोटेट होतो. आणि मी असं काय केलं माहितीये काय, उलट पूर्ण फिरत नाही, 270 फिरतंय. आणि आता असं लावले की पहिला तुम्ही दिसायलाच पाहिजे त्यात. म्हटलं नो नो ट्रॅकिंग, ओनली ट्रॅकिंग ऑन दिस टू असं लावलंय. काय कुठेही बसा म्हटलं मी क्लासमध्ये, तुम्ही दिसता. हा, इथं बसणार नाही दिसणार बघा. तिथं नाही दिसला ना, ह्या कॅमेरा नाही दिसणार, तिथं समोर आहे कॅमेरा, डायरेक्ट तिथला व्ह्यू देतो. बरं इथं बघा, मेटॅलिक सॉलिड्स. कसला सॉलिड? येस. आता मेटॅलिक सॉलिड मध्ये जो कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आहे, कोण आहे? कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल. कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल कोण आहे तर मेटल ऍटम. कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल कोण आहे? मेटल ऍटम. बरं मला सांगा, ऍटम कसा असतो? स्ट्रक्चर ऑफ ऍटम गोल. ठीक. ठीक आहे. सेंटरला काय असते तर न्यूक्लियस. डेफिनाइट डिस्टन्सला काय असतात तर शेल्स. आणि दर शेलची काहीतरी कॅपॅसिटी आहे. आणि जी एकदम बाहेरची शेल असते त्याला व्हॅलेन्स शेल म्हणतो. बाहेरची शेल जी असते ती व्हॅलेन्स शेल. हे बघा, न्यूक्लियस आहे, पहिला शेल 2 इलेक्ट्रॉन. दुसरी शेल जर भरलेली असेल तर त्यामध्ये किती इलेक्ट्रॉन असतात तर 8. ऑक्टेट कंप्लीट असायला पाहिजे दुसरी शेल मध्ये. तिसरी शेल आहे किंवा चौथी शेल आहे किंवा पाचवी आहे, जर बाहेरची शेल कोणती पण आहे तर ती इनकम्प्लीट असेल. काय असेल? इनर्ट गॅसेसच्या केसमध्ये कंप्लीट असते. बरं, एक ऍटम आहे आणि जर तो ऍटम मेटलचा आहे, जर तो ऍटम मेटलचा आहे तर त्या मेटल ऍटमच्या बाहेरच्या शेलमध्ये 1 किंवा 2
किंवा मॅक्सिमम 3. जर एखादा मेटल आहे, कसं म्हणतो एखादा सबस्टन्स मेटल आहे, जर त्याच्या बाहेरच्या शेलमध्ये 1 किंवा 2 किंवा 3 इलेक्ट्रॉन्स आहेत, कारण ते 1 असेल किंवा 2 असेल किंवा 3 तर ते इझिली काय करू शकतो, तर लूज करू शकतो. तो इझिली इलेक्ट्रॉन काय करू शकतो, लूज करू शकतो. बरं जरा बघा काय, जरा इथं बघा रे बाळांनो, तुमचा न्यूक्लियस पॉझिटिव्हली चार्ज असतो. न्यूक्लियस कसा चार्ज असतो, पॉझिटिव्हली चार्ज. सो युअर न्यूक्लियस and inner shell electrons, nucleus and inner shell आतले shell, your nucleus plus inner shell electrons are called as kernels. काय म्हणतो आपण याला, कर्नेल्स, KERNELS, कर्नेल्स. आणि कर्नेल्स कसे असतात, तर पॉझिटिव्हली चार्ज्ड. आणि हे कर्नेल्स जे असतात हे लोकलाइज्ड असतात. लोकलाइज्ड म्हणजे स्वतःची जागा सोडू शकत नाहीत. बरं, एकदम बाहेरची जी आहे ती कसली शेल आहे, तर व्हॅलेन्स शेल. आणि त्या व्हॅलेन्स शेल मधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते आरामात फिरू शकतात. डिलोकलाइज्ड, एकच मिनिट, स्पेलिंग गणलंय, डिलोकलाइज्ड. मेटल ॲटम आहे, बाहेर शेल मध्ये 1 किंवा 2 किंवा 3 इलेक्ट्रॉन्स आहेत, ते न्यूक्लियस बरोबर टाइटली बाउंडेड नसतात. म्हणून तर ते इझिली इलेक्ट्रॉन काय करू शकतात, लूज. मग जो मेटल ॲटम असतो त्याचे जे बाहेरच्या शेलचे इलेक्ट्रॉन असतात ते इझिली मूव्ह होऊ शकतात, म्हणून त्याला डिलोकलाइज्ड म्हणतो किंवा मोबाईल इलेक्ट्रॉन्स म्हणतो, मोबाईल मोशन. व्हॉट इज द मीनिंग ऑफ मोबाईल, इट कॅन मूव्ह, इट आर अंडर द मोशन. बरं ठीक आहे, इथं बघा मी काय म्हटलं तुम्हाला की जो कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आहे मेटल ॲटम मध्ये, कोण आहे, कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल जो मेटल ॲटम मध्ये आहे तो कोण आहे, सॉरी कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आहे जो मेटल ॲटम आहे. आता हा मेटल ॲटम जो आहे ह्याला मी 2 पार्ट मध्ये डिवाइड केला. कोणते 2 पार्ट होते मेटल ॲटमचे, मेटल ॲटमचे 2 पार्ट कोणते होते, कोण होते 2 मेटल ॲटमचे 2 पार्ट कोण होते, कर्नेल आणि आउटर मोस्ट शेल इलेक्ट्रॉन्स. कर्नेल्स कोण, न्यूक्लियस प्लस इनर शेल इलेक्ट्रॉन्स. आणि कर्नेल्स कसे असणार आहेत, पॉझिटिव्हली चार्ज असणार आहेत, कारण 2 इलेक्ट्रॉन किंवा 1 इलेक्ट्रॉन किंवा 3 इलेक्ट्रॉन कमी आहेत ते आपण कन्सिडर करत नाही. बरं, सो व्हॉट आर मेटॅलिक सॉलिड्स, मेटॅलिक सॉलिड्स आर दोज सॉलिड्स इन विच द पॉझिटिव्हली चार्ज्ड कर्नेल्स. सी दिस पॉझिटिव्ह जो चार्ज दाखवतोय हा कॅटायन नाही, हे कर्नेल आहेत. कर्नेल्स न्यूक्लियस प्लस इनर शेल इलेक्ट्रॉन्स ऑफ मेटल. न्यूक्लियस प्लस, yes, nucleus plus inner shell electrons of metal. Nucleus plus inner shell electron of metals is called what? Is called kernel. Okay, so metallic solids are those solids in which the positively charged kernels are arranged in a sea samudra, in a sea of what, in a sea of delocalized electrons. कसले इलेक्ट्रॉन्स, इलेक्ट्रॉन्स कसे आहेत, इलेक्ट्रॉन्स डिलोकलाइज्ड आहेत. डिलोकलाइज्ड आहेत म्हणजे काय करू शकतात, फिरू शकतात सिस्टीम मध्ये. जर मेटल ॲटमच्या बाहेरच्या शेल मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे ना, तर तो 1 इलेक्ट्रॉन न्यूक्लियसला टाइटली बाउंडेड नाहीये, तो न्यूक्लियसला टाइटली बाउंडेड नाहीये, दर ॲटमच्या केस मध्ये तेच आहे, त्यामुळे ते इलेक्ट्रॉन
इझिली फिरू शकतात. सो हे जे इलेक्ट्रॉन्स म्हणतो हे डिलोकलाइज्ड आहेत, म्हणजे हे मोबाईल आहेत, म्हणजे हे मूव्ह होऊ शकतात. सो आपण नॉर्मली आपण डिफाइन करताना मेटॅलिक सॉलिड्सला कसं डिफाइन करतो? सो द मेटॅलिक सॉलिड्स are those solids in which the positively charged kernels are arranged in a samudra, in a sea of delocalized electron. Metallic solids are those in which constant particle metal atoms आहेत, पण ते constant particles metal atom किती parts मध्ये डिवाइड केले? दोन. कोण? न्यूक्लियस प्लस इनर शेल इलेक्ट्रॉन, कर्नेल्स, आणि जे बाहेरच्या शेल मधले इलेक्ट्रॉन्स आहेत ते डिलोकलाइज्ड इलेक्ट्रॉन. आपण त्याला काय म्हणतो की metallic solids are those in which the positively charged kernels are arranged in a samudra of delocalized electrons. Now see, हे इलेक्ट्रॉन्स फ्री मूव्ह होऊ शकतात ना आरामात, म्हणजे मोबिलिटी आहे त्यामध्ये. काय आहे त्यामध्ये? मोबिलिटी. म्हणजे जर मी ह्याला शिअर फोर्स लावला ना दोन्ही साइडून, फोर्स पर युनिट एरिया प्रेशर, तर तो प्रेशर मूव्ह होऊ शकतो आरामात, कारण इलेक्ट्रॉन्स मूव्ह होऊ शकतात. बाहेरची शेल फ्री आहे ना, त्यामुळे इलेक्ट्रॉन्स इझिली मूव्ह होऊ शकतात, त्यामुळे ते प्रेशर काय करू शकतात? तर कमी करू शकतात. त्यामुळे ह्यामध्ये क्रॅक डेव्हलप होत ब्रिटल नाहीयेत. metals are not brittle. So how are metals or metallic solids are hard and tough. Metallic solids are hard and tough. टफ म्हणजे काय? त्यांचा चुरा होऊ शकत नाही. ते प्रेशर काय करू शकतात? तर सहन करू शकतात. कोणताही मेटल घेतला तर ते काय करू शकतात? प्रेशर सहन करू शकतात. इझिली क्रॅक डेव्हलप होणार नाही. ती गोष्ट अशी की मी तुम्हाला त्या मेटलला मी 10 वर्ष वापरते, 20 वर्ष वापरतेय, मग त्यामध्ये फॅक्टर येतो क्रीप, फटिग, आणि त्या क्रीप आणि फटिगमुळे त्यामध्ये क्रॅक डेव्हलप होऊ शकतात. पण नॉर्मल जो मेटल आहे तसं जर ठेवला तुम्ही, त्याला काहीच कामाला बिमाला लावला नाही, तर त्यामध्ये क्रॅक बी काय डेव्हलप होत नाही. सो मेटल्स आर हार्ड अँड टफ. तुम्ही मशीनिंगला काय करताय? त्याला वापरताय दरवेळी, त्यामध्ये व्हायब्रेशन्स क्रिएट होतात, त्यामध्ये म्हणतात ना थोड्या वेळ वापरताय, मग बंद करताय, मग वापरताय, मग बंद करताय, मग त्याचं एक्सपान्शन कॉन्ट्रॅक्शन अशी बॉम्ब होऊन ती गोष्ट वेगळी, की त्यामध्ये क्रॅक डेव्हलप होणे, त्यामध्ये त्याचा तुकडा उडून पडणे, ती गोष्ट वेगळी. त्याला तुम्ही वेअर अँड टेअर करताय. काय करताय तुम्ही? सो इफ यू आर नॉट युजिंग अ मेटल and if you're keeping it like that for whole time ना, it will not develop a single crack. समझ में आ रहा है? Yes or no? So how are metals? Metals are hard and tough. How are metals? Metals are hard and tough. So again, second, how are metals? Metallic solids are malleable and ductile. Metallic solids are, yes, metallic solids are malleable and ductile. Malleable can be drawn into thin sheets. Can be drawn into thin sheets. Ductile can be drawn into wires. किती फाइनेस्ट वायर आपण बनवू शकतो? खूप फाइनेस्ट वायर बनवू शकतो. ठीक आहे? सो मेटॅलिक सॉलिड्स आर मॅलिएबल अँड व्हॉट? डक्टाइल. नेक्स्ट, they have very high melting. Now there is no comparison with ionic solids. असं आपण म्हणू शकत नाही की आयोनिक सॉलिडचा मेल्टिंग पॉइंट कमी असतो आणि मेटॅलिक सॉलिडचा मेल्टिंग पॉइंट जास्त असतो. टोटली डिपेंड राहते की कोणती सॉल्ट आहे आणि कोणता मेटल.
थोडे मेटल्स आहेत एक्सेप्शनल, त्यांचं मेल्टिंग पॉईंट कमी आहे, सोडियम फॉस्फरस वगैरे. थोडे मेटल्स आहेत त्यांचं मेल्टिंग पॉईंट खूपच जास्त आहे, टंगस्टन. आयोनिक सॉलिड्स मध्ये पण असे सॉल्ट्स आहेत की ज्यांचं मेल्टिंग पॉईंट काय आहे तर कमी आहे, असे सॉल्ट्स आहेत की त्यांचं मेल्टिंग पॉईंट काय आहे जास्त, पण हाय असतं, 1000च्या पटीनं असतं मेल्टिंग पॉईंट, 1000च्या पटीनं, 1000 डिग्री सेल्सिअस असतं, हाय असतं, लो नसतं. मग ते आयोनिक सॉलिड्स असू दे किंवा ते आयोनिक सॉलिड्स असू देत किंवा मेटॅलिक. So they have very high sharp melting point. Next, they are good conductor of heat and electricity. बघा, हीट तर असणारच आहे, कंडक्शन होते. इलेक्ट्रिसिटी कसे काय गुड कंडक्टर असतील सांगा? फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत ना, इलेक्ट्रॉन्स मोबाईल आहेत ना, डिलोकलाइज्ड इलेक्ट्रॉन. बाहेरच्या शेल मधले इलेक्ट्रॉन्स कसे आहेत? डिलोकलाइज्ड आहेत. डिलोकलाइज्ड आहेत म्हणजे मूव्ह होऊ शकतात आणि चार्ज मूव्ह होतोय, मग तो पॉझिटिव्ह असू दे किंवा निगेटिव्ह. इथं चार्ज कोण आहे? निगेटिव्ह. इलेक्ट्रॉन्स मूव्ह होत आहेत. इट इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. मेटल्स आर लस्टरस ना, मेटल चमकतात ना, येस ऑर नो? हा, सोनरस पण आहेत. पण मेटल लस्टरस असण्याचं रिझन माहिती आहे तुम्हाला? Metallic solids are lustrous. You know why they are lustrous? Because of free electrons. जेव्हा ते फ्री इलेक्ट्रॉन मूव्ह होतात ना, तर एक चमक डेव्हलप होते, एक शाईन होते. ते शायनिंग होते की नाही, ते शायनिंग का होत असते तर इलेक्ट्रॉन फिरत असतात ना, ते फिरणारे इलेक्ट्रॉन्समुळे ते शाईन क्रिएट होते. त्यामुळे खूप मोठा सायन्स आहे. पण लक्षात ठेवा की वाय मेटल्स आर लस्टरस, वाय metallic solids are lustrous. Metallic solids are lustrous because they are having free mobile electrons. Because they are having yes, because they are having free mobile electrons. समझ में आ रहा है? Yes or no? नोट डाउन करो. काय काय? नाही. कर्नेल्स म्हणजे कोण? न्यूक्लियस प्लस आतले शेल जे काय असतील ते. न्यूक्लियस प्लस म्हणजे कर्नेल्स. हे न्यूक्लियस प्लस इनर शेल इलेक्ट्रॉन्स म्हणजे कोण आहेत तर कर्नेल्स. हा न्यूक्लियस ही पहिली शेल, ही दुसरी शेल. मग हे न्यूक्लियस प्लस आतले दोन शेल म्हणजे काय आहेत तर कर्नेल्स, जे की पॉझिटिव्हली चार्ज असणार आहेत. आणि बाहेरच्या शेल्सला काय म्हणणार? बाहेरच्या शेल मधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते फ्री डिलोकलाइज्ड आहेत इन केस ऑफ मेटल, इन केस ऑफ मेटल्स. समजतंय का? हे लिहून घ्या रे. Classification of crystalline solids. Crystalline solids are classified mainly into how many types? Crystalline solids are mainly classified into 4 types. First one is ionic solids. The constituent particles of ionic crystals are charged ions. मध्ये cations असू शकतात किंवा anions. The cations and anion may differ in size. Cation mostly small असतं आणि anion mostly large असतं. Each ion of a given sign of a charge is bonded to ions of opposite charge around it by Coulomb's force. Coulomb's force म्हणजेच कोण असतो तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. Coulomb's force म्हणजेच कोण असतो तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. In other words, the particles of ionic crystals are held by electrostatic force of attraction between the oppositely charged ion. Between whom? Between oppositely charged ion. So ionic crystals are hard and brittle. They have high melting point. They are non-conductor of electricity in solid state. They are good conductor when melted or dissolved in water. Now examples of ionic solids: NaCl, K2SO4, CaF2, KCl, etc. जेवढे काय सॉल्ट्स, कॅटायन्स आणि एनायन्स फॉर्म करू शकतात ते सगळे कोण आहेत तर आयोनिक सॉलिड्स आहेत. ठीक आहे. नेक्स्ट
मॉलिक्युलर सॉलिड्स. आता तुमच्या या टेक्स्टबुक मध्ये जास्त काय मॉलिक्युलर सॉलिड्स बद्दल दिलेलं नाहीये, पण मी सगळं डिस्कस केलेलं आहे इन डिटेल मध्ये. आपल्याला ह्या गोष्टी माहित असायला पाहिजेत सीईटी पॉइंट ऑफ व्ह्यू. ओके, सो मॉलिक्युलर सॉलिड्स substances such as Cl2, CH4, H2, CO2, O2 on solidification gives molecular crystals. On solidification म्हणजे at normal temperature ते कोणत्या स्टेट मध्ये असणार आहे, लिक्विड किंवा गॅस. Crystalline solids or crystalline organic compounds are also called as molecular solid. The constituent particles of molecular solids are molecules. मग ते molecules polar असू शकतात, non polar असू शकतात किंवा हायड्रोजन बॉन्डेड ही असू शकतात. नेक्स्ट, bond within the molecules are covalent and molecules are held together by various intermolecular forces of attraction. त्यासाठी रेफर करा म्हणून सांगितलंय, म्हणून मी रेफरन्स तुम्हाला सगळा सांगितला. कशाचा, तर स्टेट्स ऑफ मॅटरचा 11वी मध्ये झालेला. पोलार मॉलिक्युलर सॉलिड्स, नॉन पोलार मॉलिक्युलर सॉलिड्स अँड हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्युलर सॉलिड्स. ठीक आहे, सो वीक डायपोल इंटरॅक्शन पोलार मॉलिक्युल्स मध्ये असणार आहे. Solid HCl, H2O, SO2 which possess a permanent dipole moment. Very weak dispersion or London force non-polar molecules मध्ये असणार आहे. Solid CH4, H2. These forces are also involved in monoatomic solids like argon and neon. These substances are usually gases at room temperature. Hydrogen bonded molecular solids, intermolecular hydrogen bonding such as H2O, ice, अमोनिया, HF. जसं मी तुम्हाला सांगितलं, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि नायट्रोजन आर हायली इलेक्ट्रोनेगेटिव्ह atoms. Which atoms they are? Which atoms they are? Highly electronegative. So, because of weak intermolecular attractive forces, molecular solids कशा असतात, तर त्यांचा melting point low असतात and they are poor conductor of electricity and good insulators. Okay, good insulators म्हणजे चांगला insulate करणार. Electricity bad conductor आहे. Metallic solid, these are the crystalline solids formed by atoms of same metallic element. Which elements? Same metallic element. लोखंड, आयन म्हटलं तर सगळे atoms कशाचे असणार आहे, आयन. कॅल्शियम म्हटलं सगळे atoms कशाचे असणार आहे, कॅल्शियम. Held together by a metallic bond. जो कर्नेल्स मध्ये आणि इलेक्ट्रॉन्स मधला जो बॉन्ड असतो त्याला आपण कसला बॉन्ड म्हणतो, तर मेटॅलिक बॉन्ड. So, metallic solids, in solid, the valence electrons are delocalized over the entire crystal, leaving behind positively charged metal ion. सोप्या भाषेत सांगितलंय मी तुम्हाला, लिव्हिंग बिहाइंड पॉझिटिव्हली चार्ज आयन म्हणजे कोण, लोकलाइज्ड कर्नेल्स, जे की न्यूक्लियस प्लस काय आहेत, तर इनर शेल इलेक्ट्रॉन्स. Therefore, metallic crystals are often described as array of positive ion immersed in a sea of mobile electron. आपल्या भाषेत आपण काय म्हटलं, the positively charged kernels are arranged in a sea of delocalized electrons. So the attractive interaction between cation and mobile electron म्हणजे कर्नेल आणि फिरणारे इलेक्ट्रॉन्स मध्ये त्याला मेटॅलिक बॉन्ड म्हणतो. मेटॅलिक क्रिस्टल्स कसे असतात, metals are malleable, they can be drawn into thin sheets, they are ductile, can be drawn into thin wires, they are good conductor of heat and electricity. बाकीचे काय काय सांगितलं मी त्यांना, they are having sharp and high melting point and they are lustrous due to presence of free electron. हा, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, लिथियम आणि आयन. बरं, हा जो चार्ट आहे ना, हा चार्ट ड्रॉ करून आणायचा उद्या. हा चार्ट मला ड्रॉ करून पाहिजे, एवढाच आहे. बाकी तर मी तुम्हाला लिहून देते, पण हा चार्ट ड्रॉ करून पाहिजे म्हणून. ठीक आहे, ओके.